वेलकम टू सायलीज कुकिंग टू. आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी खानदेशी खिचडी. कोणाकोणाला आवडते पटापट कमेंट करून सांगा. खिचडीसाठी सर्वप्रथम मोठ्या कुकरमध्ये 2 ते 3 पळी तेल गरम करून त्यात लसूण तडतडायला टाकला. लसूण थोडासा अ, अ, परतल्या गेल्यानंतर त्यात जिरं आणि मोहरी टाकले. मग त्यानंतर आपले शेंगदाणे, एक मूठ शेंगदाणे टाकले साधारण. ते छान परतल्या गेले पाहिजे. शेंगदाणे परतवल्यानंतर कांदा आपण कांदा टाकून मस्त परतवून घेणार आहोत. कांद्यासोबतच त्यात 10 ते 12 कढीपत्त्याचे पानं टाकणार आहोत. ते पण छान परतल्या गेले पाहिजे. 2 ते 3 मिनिटं कांदा परतवला गेल्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत टोमॅटो आणि बटाटा. टोमॅटो आणि बटाटा पण आपण छान शिजला पाहिजे म्हणून त्यासोबत थोडंसं मीठ टाकणार आहोत भाज्या शिजण्यापुरतं. भाज्या छान मोठ्या फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं छान परतवून घ्यायच्या आहे. जोपर्यंत आपल्या भाज्या परतत आहेत, तोपर्यंत एका साईडला आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत. साधारण मी 4 वाटी तांदूळ आणि 2 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. ते स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आपल्या भाज्या ज्या परतल्या त्यात हिंग, हळद आणि मसाले. मी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हे 2 मसाले टाकले आहेत. ते पण छान परतवून घेतले आहे. त्यानंतर आपले डाळ तांदूळ त्याच्यात टाकायचे व तेलात 2 ते 3 मिनिटं छान आपले डाळ तांदूळ परतल्या गेले पाहिजे. जोपर्यंत आपले डाळ तांदूळ छान परतल्या जात नाही, तोपर्यंत आपल्या खिचडीला छान चव येणार नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता आपले डाळ तांदूळ छान आपण तेलात किती छान परतवून घेत आहे. त्याचप्रमाणे आता खिचडीला मीठ टाकत आहोत आपण. आधी आपण फक्त भाज्यांपुरती थोडंसंच मीठ टाकलं होतं. आता आपण पूर्ण खिचडीच्या हिशोबाने मीठ टाकणार आहोत चवीनुसार. त्याचबरोबर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. साधारण डाळ तांदळाच्या 2.5 पट पाणी आपण गरम करायला ठेवायचं. त्यात आता कोथिंबीर टाकून आपण छान हलवून एकजीव करून घेणार आहोत खिचडीला. पाणी टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपण जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही, तोपर्यंत आपण कुकरचं झाकण लावणार नाही आहोत. हे पहा, छान आपल्या खिचडीला उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपण कुकरचं झाकण बंद करून साधारण 2 शिट्ट्या घेणार आहोत. 2 शिट्ट्यांमध्ये खिचडी छान शिजते. तुम्ही एकदा ट्राय करा. आणि या पद्धतीने तुम्ही एकदा खिचडी करून बघा आणि मला नक्की कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. ही बघा आपली खिचडी किती छान झाली आहे. गरमागरम खिचडीसोबत तुम्ही कढी खिचडी खाऊ शकता. खिचडी, पापड, लोणचं असं छान बेत आपण करू शकतो. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक यू.